नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. महाराष्ट्रातली सर्वात राजकीय सिंचनाची मोठी बातमी. अजित पवार हे आता गप्प बसणार नाहीत. त्यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये झालेले सिंचनाचे घोटाळे बाहेर काढण्याचं ठरवलेलं आहे पक्क. त्यामुळेच अजित पवारांनी युती धर्म मोडला अशी टीका देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी इत्यादी सगळे भाजपचे नेते करायला लागलेले आहेत. विशेष म्हणजे एकनाथ खडसे देखील करायला लागलेले आहेत. म्हणजे राजकीय निधी वाढवायचा म्हणून एक किती टक्के वाढवावं, 300%, 400% रक्कम वाढवण्यात आली. त्यासाठी एक उदाहरण महाराष्ट्रासमोर अजित पवारांनी ठेवलं. पुरंदरला जी उपसा जलसिंचन योजना, त्याच्यामध्ये ती मूळ योजना 100 कोटी 200 कोटी मध्ये होणार होती, परंतु त्याची किंमत ठरवली गेली 310 कोटी रुपये. आणि ती फाईल आपल्याकडे आली होती. असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलेला आहे. अर्थात अजित पवारांनी गौप्यस्फोट केला म्हणजे अजित पवार अगदी धुतल्या तांदळाचे आहेत का? तर अजिबात नाही. त्यांनी जे केलेलं आहे 70,000 कोटी रुपयांचा सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात, तर आज देखील त्यांच्या अनेक खटले प्रलंबित आहेत. आता नाही म्हणायला देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय सोय बघून अजित पवारांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या वतीने क्लीन चिट दिली होती 2019 मध्ये. आणि आता काय म्हणतात की आता ते सगळं बाहेर येईल. जेव्हा या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांचे कपडे फाडायला सुरुवात केली, लुटारांची टोळी मस्ती आलेली आहे, माज आलेला आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी ज्या वेळेला तोफ टाकली आणि ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांच्याच बरोबर मी सत्तेमध्ये आहे असं देखील म्हटलं. म्हणजे एकूण महाराष्ट्राने काय पाहिलं? ना देवेंद्र फडणवीस शुद्ध आहेत, ना अजित पवार शुद्ध आहेत. म्हणजे दोन्ही दरोडेखोर चर्चा करत आहेत. काय चर्चा करत आहेत? की भ्रष्टाचार नेमकं कुणी केला, कुणी दरोडा टाकलेला आहे, महाराष्ट्राच्या तिजोरीवर कुणी दरोडा टाकलेला, हे एकमेकाला जाहीरपणे सांगत आहेत आणि स्वतः सिद्ध करून टाकलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये विजय पांढरे जे व्हिसल ब्लोअर, जे सिंचन खात्याचे माजी कार्यकारी अभियंता होते, त्यांनी आरोप केलेला आहे की पवार जसे भ्रष्ट आहेत तसे फडणवीस हे महाभ्रष्ट आहेत. आणि महाराष्ट्रातली सध्याची स्थिती बघून महाराष्ट्रामध्ये जर उद्रेक माजला नाही तरच नवल नेपाळ सारखी परिस्थिती होऊ शकते. इतकं भयानक राजकीय साठलोट आहे. विरोधक देखील सामील आहेत सगळ्या प्रकारच्या भ्रष्टाचारामध्ये, असं विजय पांढरे यांनी म्हटलेलं आहे. आपण थेट विश्लेषण करतोय. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. किती ऐकायचंय महाराष्ट्राने? म्हणजे 2013-14 मध्ये नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांनी बैलगाडीवर पुरावे नाचवले आणि प्रचार केला. खरं तर ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा कुठलाही डाग नाही असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे सगळं उघडकीला आणलं. आर्थिक सर्वेक्षण जे झालं होतं त्यावेळेला कळालं की 35 ते 70,000 कोटी रुपये सिंचनावर खर्च करून देखील 0.1% देखील सिंचनाखाली जमीन आलेली नाही. मग त्यांनी माधवराव चितळे समिती नेमली, त्याचा अहवाल आला आणि अनेक गोष्टी त्याच्यामध्ये उघड झाल्या. माधवराव चितळे यांनी त्या समितीने काय केलं? एक सदस्यीय समितीने राजकीय लोकांवर आरोप केला नाही, त्यांनी सगळा ठपका ठेवला यांच्यावर, अधिकाऱ्यांनी. आता अधिकारी महाहुशार अधिकाऱ्यांनी मग आता बघा तो अहवाल विधानसभेच्या पटलावर येऊन किती दिवस झाले, किती वर्ष झाले? 2014 मध्ये तो विधिमंडळाच्या पटलावर आलेला होता. त्यांनी 42 शिफारसी केल्या होत्या, त्यातल्या 40 शिफारसी स्वीकारण्यात आल्या त्यावेळेला. मग आतापर्यंत काय घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये? म्हणजे 2014 पासून, म्हणजे मधला ठाकरे सरकार वगैरे तो अपवाद सोडा,
त्याच्या दरम्यान काय घडलेलं आहे? त्याच्या दरम्यान हेच घडलेलं आहे की तेच केलं गेलेलं आहे. मग त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा पहिला काळ आठवा. 2014 ते 2019 दरम्यान जी जलशिवार योजना त्यांनी आणली, ती आजही चालू आहे, जलशिवार 2 म्हणून. ती ठाकरेंच्या काळामध्ये ती बंद केली होती. काय कारण होतं? देवेंद्र फडणवीस यांनी नीती आयोगासमोर प्रेझेंटेशन केलं होतं की अशा प्रकारची योजना आम्ही बघा की महाराष्ट्राची अवर्षणग्रस्त स्थिती लक्षात घेता मराठवाडा विदर्भासह आम्ही काय काय करतोय, कशा प्रकारे करतोय. आणि त्या काळात भाजपच्या कार्यकर्त्यांना कंत्राट दिले गेले 5 लाख रुपये, 10 लाख रुपये, फक्त बिल द्यायचंय, कामाचा पत्ता नाही. मग लातूर सारख्या ठिकाणी प्यायला पाणी नाही, तिथं जे काही उद्रेक झाला होता त्यावेळेला मिरजेवरून पाण्याची गाडी आली, टँकर आला वगैरे वगैरे, ते सगळं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्या काळामध्ये नाना पाटेकर असतील, आमिर खान असतील वगैरे सेलिब्रिटी असतील, ते रविशंकर असतील, आध्यात्मिक गुरु, या लोकांनी महाराष्ट्रामध्ये सिंचनाच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे आपल्या फाउंडेशन मार्फत वेगवेगळी कामं सुरू केली. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांना असं वाटलं की एवढं मोठं सामाजिक काम चालू आहे, मग महाराष्ट्र सरकारने कशाला मागं राहायला पाहिजेत, म्हणून त्यांची मदत घेतली. त्यांना जे जे काही पाहिजे ते पुरवण्याचा प्रयत्न केला. अगदी तुटपुंजी अशी रक्कम देखील देणगी म्हणून दिली. दुसरीकडे CSR चा निधी वळवला सिंचनासाठी, सगळं केलं. आणि जो मूळ सरकारी निधी आहे त्या निधीचं काय झालं? त्या निधीचं काय होत असतं? काय करत असतो तो सिंचन मंत्री? आता ते सुनील तटकरे काय केलेलं आहे त्यांनी? अजित पवारांच्या जोडीने काय केलेलं आहे? देवेंद्र फडणवीस यांच्या सगळ्या सिंचन मंत्र्यांनी, गिरीश महाजन वगैरे हे सगळे यांनी काय केलेलं आहे? ते हे केलेलं आहे की एखाद्या, म्हणजे एक उदाहरण बघा, जे अजित पवारांनी सांगितलेलं आहे त्या प्रकारे केलेलं आहे. लहान मोठ्या अनेक उपसा जलसिंचन योजना सुरू असतात. आता विदर्भामधलं ते जे सिंचन घोटाळा, त्याच्यावर जे आरोप मुख्य जो आहे तो काय होता बघा, की विदर्भातील 38 सिंचन प्रकल्प होते. त्याच्यामध्ये 2009 मध्ये ती जी रक्कम आहे ती गेली रक्कम 26,722 कोटी रुपयांपर्यंत, जी म्हणजे जी जवळपास किती पट, 300 पट कॉस्ट एक्सलेशन झालेलं आहे, वाढून गेलेली. हे एक उदाहरण आहे. मग जसं अजित पवार चुकलेले, अजित पवारांनी केलेला आहे कार्यक्रम, तसं देवेंद्र फडणवीस यांच्या काळात देखील झालेला आहे. म्हणून विजय पांढरे उद्वेगाने बोललेले आहेत काल प्रसार माध्यमांशी. हे अजित पवार जे बोलले पुरंदरच्या त्या घोटाळ्यासंबंधी, ते खरंच आहे असं ते म्हटलेलं आहे. आणि अजित पवारांनी केलेला घोटाळा हा देखील खरंच आहे हे देखील विजय पांढरे यांनी म्हटलेलं आहे. पण विजय पांढरे सारख्या व्हिसल ब्लोअरला वेड ठरवणं एवढाच एक उद्योग महाराष्ट्राचं राजकीय क्षेत्र करत आलेलं आहे. आता अंजली दमानिया, विजय कुंभार, द्या पुरावे, मुंडवा जमीन घोटाळा वगैरे काय, काही होणार नाही, काहीच होणार नाही. तुम्ही बोंबलत बसा, आम्ही आमचा प्रचार करू, गुंडांना उभं करू, वॉशिंग मशीन देऊ, हेलिकॉप्टर मधून फिरवू, पैठण्या देऊ, 10,000 50,000 काय रक्कम पाहिजे पर वोट आम्ही ती सगळी देऊ, एकमेकांचे कपडे फाडू, आम्ही निर्लज्ज होऊन निर्लज्जपणे नाचू, परंतु तुमचं ऐकणार नाही, तुम्हाला वेड ठरवू. आणि त्या व्हिसल ब्लोअरला वेड ठरवणं म्हणजे अर्थातच भोळ्या भाबड्या जनतेला वेड ठरवणं, याच्याशिवाय दुसरं काहीही राजकारण्यांकडून केलं जात नाही. ही खरी वस्तुस्थिती आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.